हॅलो, मी पूजा. कसे आहात सगळेजण? तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. हा माझा पहिला मोठा व्लॉग आहे जो मी फर्स्ट टाईम बनवत आहे. सगळ्यात आधी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे आणि आज दुसरा दिवस आहे धनत्रयोदशीच्या. पण सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा. तर मी सहज बसली होती, म्हणलं आज एक मोठा व्लॉग बनवावं आणि टाकावं. टाईम तर माझ्याकडे भरपूर असतो. याच्या आधी पण मला व्लॉग टाकायचा होता, पण मला कळत नव्हतं की म्हणजे काय नेमकं टाकायचं व्लॉगमध्ये, काय नाही. मी याच्या आधी पण एक 2-3 व्हिडिओ बनवले, त्याने ते डिलीट केले. परत 10 वेळा व्हिडिओ बनवले, डिलीट केले. पण असं टाकावं असं वाटलं नाही. आज म्हणलं जाऊ द्या, आज काही पण होते, डिलीट करायचं नाही, व्हिडिओ बनवायचा आणि ब्लॉगमध्ये टाकून द्यायचा. मी वर्किंग वुमन आहे, तर मला आधीपासून आवड होती. म्हणजे थोडंफार स्कूलमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना थोडंफार डान्सिंगमध्ये म्हणा किंवा थोडंफार ॲक्टिंगमध्ये, पण मला तेवढं फारसं काही तेव्हा काही वाटलं नाही. आणि खरं सांगायला गेलं तर मी आधी खूप असं कॉन्फिडन्स लो होता माझ्यामध्ये. त्याच्यामुळे मी काही पण जर ऑडिशन वगैरे द्यायला गेले ना, डान्स म्हणा किंवा काही पण म्हणा, तर त्याच्यामध्ये मी सिलेक्ट नव्हते व्हायचे. शाळेमध्ये भरपूर असायचं. शाळेमध्ये कशा असं लहान असल्यावरती एवढं काही कॉन्फिडन्स लेवल वगैरे चेक करत नसतो, तेव्हा आपण खूप निरागस असतो. त्यामुळे इझिली आपण काही पण पार्टिसिपेट करू शकतो. बट जसं लग्न झालं तशा मला ज्या पण आवडत होत्या गोष्टी त्या हळूहळू सुटत गेल्या किंवा रिस्पॉन्सिबिलिटीमुळे मी त्या गोष्टींकडे टोटली इग्नोर केलं होतं. रील्स वगैरे बनवायला तर आधी मला अजिबात म्हणजे अशी भीती वाटत होती की फॅमिली काय म्हणेल किंवा मग लोक काय म्हणतील काय नाही. पण माझ्या हस्बंडचा मला पूर्ण सपोर्ट होता आणि आहे पण. ते मला म्हणतात तुला जे आवडतं ते कर. पण मीच नाही का थोडंफार लाजत होते की माझ्या फ्रेंड्समध्ये काय म्हणतील किंवा मग घरी काय म्हणतील, नाही का. त्याच्यामुळं मी बनवायचं बंद केलं होतं मध्ये. 2022मध्ये तसे थोडेफार रील्स बनवत होते. परत मग कामाच्या व्यापामुळे ते पण मध्ये पण मी बंद करून टाकलं टोटल. आणि मला आधीपासूनच असं स्वतःला काहीतरी प्रूफ करायचं होतं किंवा मग आपण म्हणू शकता आपल्यात जे टॅलेंट आहे, जे स्किल्स आहेत ते मला दाखवायचे होते. पण तसा काही योग आला नाही. तर मी इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती असे मोटिवेशनल रील्स वगैरे बघत आले किंवा मग जे आपण म्हणतो की इन्स्पायर होतो आपण त्या लोकांपासून. त्याच्यामुळं मग मी पण म्हणलं चला सगळे करतात तर आपण पण एक यूट्यूब चॅनल ओपन करायला काय हरकत आहे. जर सगळेजण आपले जे पण डेली ब्लॉग्स म्हणा किंवा कुकिंगचे म्हणा किंवा ज्यांना जे पण येतं ते जर दाखवतात, तर आपण पण आपल्याला जे काही जमतं थोडंफार ते पण आपण लोकांना दाखवू शकतो. त्याच्यामुळं मग मी यूट्यूब चॅनल ओपन केलं ऑगस्टमध्ये. सध्या माझे टोटल 62 सबस्क्रायबर्स आहेत. पण इथून पुढं नक्कीच वाढतील. आणि जरी नाही वाढले तरी मला त्याच्यामधून काही ना काही शिकायला भेटत आहे. आणि मी डेली ब्लॉगिंग चालू केलं आहे. मिनिमम 45 ब्लॉग्स झालेले आहेत. बट त्या 45 ब्लॉग्समधून मी काही ना काही शिकत आलेली आहे. जसं एक कॉन्फिडन्स म्हणतो ना आपण, ते कॉन्फिडन्स माझ्यामध्ये ते पूर्ण बिल्ड झालेलं आहे. म्हणजे आता बोलू शकते मी. किंवा पब्लिक प्लेसमध्ये तर अजून तेवढा कॉन्फिडन्स आला नाही आहे. बट जे ब्लॉगिंग करते कॅमेरामध्ये ते बोलू शकते व्यवस्थित, तेवढं तरी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. तर इथून पुढं पण माझे ब्लॉग यूट्यूबला येत राहतील. मी नक्कीच ट्राय करेल. जर बाहेर गेले किंवा मग कुठं काय घरामध्ये काय असेल तर मी नक्कीच तुम्हाला मोठ्या ब्लॉगद्वारे किंवा माझे हस्बंड, मी जे पण कॉमेडी व्हिडिओज वगैरे बनवायचा मी ट्राय करू ते पण ट्राय करणार आहे. तर आमच्यासोबत कनेक्टेड राहा. जर आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील, माझे ब्लॉग आवडत असतील यूट्यूबचे, तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. Thanks for watching. Bye. Happy Diwali again.